महाराष्ट्राबाहेर सुद्धा काम बऱ्यापैकी उभं केलेलं आहे। त्यामध्ये काश्मीर, जम्मू काश्मीरमध्ये शाळांचे प्रश्न असतील किंवा लेह लडाखमध्ये आपण वॉटर ATMs तयार केलेले आहेत। हुतात्मा जवानांच्या पत्नींना त्यातून रोजगार मिळावा, त्यातून पैसे मिळावे या उद्देशाने आपण ते सुरू केलेलं आहे। आपण केरळामध्ये काम केलेलं आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, सगळीकडे नाम फाउंडेशनचं काम सध्या चालू आहे। तर ही माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ, एवढ्या साध्या स्तरावर सुरू झालेली चळवळ आहे आणि ती हळूहळू लोकांची झालेली आहे आणि लोक त्यातून स्वतःहून सहभाग। आता इथे कर्नल सुरेश पाटील साहेब बसलेले आहेत, त्यांच्या ग्रीन थंब नावाच्या संस्थेच्या बरोबरीनं आम्ही काम केलेलं आहे। खडकवासला धरणामधला गाळ पुण्यामधला आम्ही काढला आणि 55 मीटरच्या पेरीफेरीमध्ये सगळी माती तिथे टाकून एक छान असं झाडं लावली आणि आज तिथे इतकी बायोडायव्हर्सिटी आहे। पक्षी येतात, मधुमाशा येतात, प्रेमी जीव पण येतात। कोणाला खात्री करून घ्यायची तर त्यांनी खडकवासला डॅमच्या 55 किलोमीटर पेरीफेरीत एक परिक्रमा करावी, म्हणजे त्यांनाही ते लक्षात येईल। तर मुळात काम सुरू केलेलं आहे, पाण्याविषयीचं काम आहे, पण मूळ प्रश्न असा आहे की या देशामध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळणं ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे। आज एवढं काम करत असताना सुद्धा विदर्भामध्ये शेतकऱ्याला जर आपली किडनी विकावी लागत असेल कर्जापोटी आणि कांद्याच्या दराला जर मार्केट मिळत नसेल शेतकऱ्याला, तर त्याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही। आपण आपल्या कामाचं कौतुक किती करणार आणि कुठपर्यंत करणार, पण ही एकल मंडळी जी आहे, ज्यांच्या त्या समस्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एकल पद्धतीने जे काम केलंय, आता राठोड साहेब यवतमाळ जिल्ह्याचे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की कैलास चव्हाण नावाचा एक शेतकरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये होता, त्यांनी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यावेळी नाम फाउंडेशनच्या आमच्या वतीने हरीश इथापेंनी भेट घेऊन तिथे कैलासला सांगितलं की 3 वेळा तुझा अर्ज जर वर नाकारला असेल तर तू इथेच राहावा अशी देवाचीच इच्छा असेल, म्हणून त्याला काही शेळ्या आणि त्या वर्षीचं बियाणं आणि आम्ही पेरणीसाठीचं साहित्य दिलं। आज त्याच्याकडे 50 पेक्षा जास्त शेळ्या आहेत आणि तो अतिशय चांगला शेतकरी आहे। यवतमाळ जिल्ह्यामधल्याच मंदाताई राऊत आहेत, ज्यांना आम्ही सुरुवातीच्या कालखंडात काय करायचं म्हणून नानाजींनी असं ठरवलं होतं की आपल्याकडचे पैसे आपण काही वाटूया, आणि मग ते पैसे देत असताना मंदाताई राऊतने एक छोटंसं दुकान काढलं आणि त्या दुकानात गंमत अशी होती की मंदाताईला गणितच येत नाही, तर खड्यांच्या साह्याने मंदाताई त्याचा हिशोब करायचा, म्हणजे किती पैसे घ्यायचे खडे ठेवले होते त्यांनी। आज त्यांना दुकानदार म्हणून तिथे ओळख आहे। ही यवतमाळ जिल्ह्यामधलीच घटना आहे। महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या जेव्हा सामूहिक प्रयत्न होतात त्यावेळी त्याचं रूप मोठं होतं। लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे। मी पुसदमध्ये एका नाट्यप्रयोगासाठी गेलो आणि सकाळीच नाटकाच्या बसमधनं उतरलो। आता आमचा नाटकाचा प्रवास रात्रभर एका गावाहून दुसऱ्या गावावर, मी काय आपला असाच बिना आंघोळीचा आणि तोंड न धुतलेला असा उतरलो आणि पुसदमधली काही मान्यवर मंडळी छान ड्रेस घालून मस्त बुके बिके घेऊन उभी होती माझ्या स्वागतासाठी, तर मी त्यांच्याकडे बघितलं नाही गेलो। मग ते नाराज झाले तर मग मी माझं आवरल्यानंतर त्यांना सांगितलं एका मित्राला की अरे त्यांना परत बोलव, तर मग ते आले। तर त्यांना मी म्हणलं तुम्ही नाराज होऊ नका, काय झालं म्हणलं, मी मला पहाटे जाग आली त्या पुसदमधनं येताना आणि ती पूस नदीची अवस्था पाहिली। तुम्ही लोक एवढे स्वच्छ राहता, चांगले राहता आणि त्या नदीला गटारीचं स्वरूप आलेलं आहे, त्याच्याकडे तुमचं लक्ष गेलं नाही का? ती तुमच्या गावातली नदी नाही का? का तुमचे कपडे बघून मला कळणार आहे की पुसद हे छान गाव। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। जय महाराष्ट्र।